नमस्कार सर्वांना. आज आपण करा लाल मसुराची डाळ. अगदी आमच्या कोकणामध्ये करतात त्या पद्धतीची. त्यासाठी ती पाऊण वाटी लाल मसुराची डाळ घ्यायची, स्वच्छ 2-3 शिट्ट्या करून घ्यायची. त्यासाठी ती बाजूला मी इथे डाळ आहे ती आधीच उकडवून घेतलेली आहे. एक भांडं घ्यायचं आहे, गॅसवरती गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये 3 चमचे तेल घालून घ्यायचे, एक छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची, जिरं घालून घ्यायचे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता घालून घ्यायचे, एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचे, बारीक चिरून घेतलेलं लसूण, बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचे. कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर 1.5 चमचा मालवणी मसाला घालून घ्यायचा, पाव चमचा हळद, एक कच्चा बटाटा फोडी करून घेतलेला आणि छान परतवून घ्यायचे. थोडंसं पाणी घालून बटाटा आहे तो झाकण लावून वाफ काढून घ्यायची आहे. थोडा शिजल्यानंतर डाळ घालून घ्यायची. आवश्यक तितकंच पाणी घालायचे. ओलं खोबरं घालून घ्यायचे. मीठ घालून डाळ आहे ती छान उकळू द्यायची. 2 आमसूल घालून घ्यायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे आपली मसूर